तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सांडग्याच्या भाजीची रेसिपी। सांडग्यांना आमच्याकडे वडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर सांडगे थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहे आणि मग नंतर त्याच कढईत परत तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा असं सगळं टाकून छान परतवून घ्यायचं आहे। कांदा छान लाल होईपर्यंत कांद्याला तळून घ्यायचे। त्यानंतर त्यात घालायचं आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद। हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात घालायचा आहे एक टोमॅटो, जो की पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे। त्यानंतर टोमॅटोही छान परतवून घ्यायचा आहे, थोडासा मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आणि मग त्यानंतर घालायचे आपले भाजलेले सांडगे। सांडगे पूर्ण भाजलेले घालायचे नाही आहे, थोडीशी सांडगे बाजूला ठेवायचे। त्याचं काय करायचं ते पुढे सांगतेस। त्यानंतर यात पाणी हे गरमच घालायचं आहे। थंड पाणी घातल्यावर या भाजीची जी तर्री असते ती चालल्या जाते, त्यामुळे पाणी गरमच घालायचं आहे। यामुळे भाजी ही छान लवकर शिजते। मग घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि उरलेले सांडगे आणि थोडेसे शेंगदाणे घेऊन त्याचा मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटून छान बारीक कूट करून घ्यायचा आहे आणि मग तो भाजीत घालायचा। त्यानंतर भाजी छान शिजवून घ्यायची आहे। बघू शकता। आणि ही पद्धत कोणाकोणाला माहीत होती किंवा जे नव्याने शिकले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि भाजी शिजली की नाही हे असं वडा दाबून बघायचं आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।